स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमस्कार, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा या व्हर्च्युअल वर्गामध्ये मनपूर्वक स्वागत। आज शुक्रवार आणि ठरल्याप्रमाणे आपण भगवद्गीतेवर चर्चा करणार आहोत। अध्याय 3 आणि 7व्या श्लोकाची चर्चा आपण करत होतो। तो श्लोक अर्धवटच आपला सुटला होता, तर त्याच्यावर थोडी चर्चा जी सुटलेली आहे ती पूर्ण करून मग पुढे जाण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। काय तो श्लोक होता? यस्त्वि इंद्रियाणि मनसा नियम्यारभतेर्जुन कर्मेंद्रियैः कर्मयोगम असक्तः स विशिष्यते। जो मनुष्य मनाने इंद्रियांना ताब्यात ठेवून आसक्त न होता सर्व इंद्रियांच्या द्वारे कर्मयोगाचे आचरण करतो तो श्रेष्ठ होय। 6व्या श्लोकामध्ये भगवानांनी एक भयावह स्थितीचा त्याला एक्सप्लेन केलेलं आहे, त्याचं विवरण दिलेलं आहे आणि साधारण साधक त्या पद्धतीने विचार करतो ज्या पद्धतीने अर्जुनाने विचार केला होता। सर्व इंद्रिया बळजबरीने बांधून ठेवायच्यात आणि मनाने विषय चिंतनाच्या संदर्भात काही विचारच करायचा नाही। त्यातून काय होईल त्याला मिथ्याचार म्हणतात आणि ही स्थिती साधकाकरता फार विस्फोटक असते। कधी ना कधी ते मन कह्याच्या बाहेर जाणारच आणि मग साधकांनी कसं जगलं पाहिजे? मध्ये मिथ्याचार तर आपण करणार नाही, तर मग साधकांनी साधक जीवन कर्मयोगाचं आचरण कसं केलं पाहिजे? तर या संदर्भामध्ये भगवान जे सांगतात हे 7व्या श्लोकामध्ये त्यांनी काय केलं पाहिजे, मागच्या वेळेस याचं आपण सखोल चिंतन केलेलं आहे, लक्षात असेलच। 3 गोष्टी भगवान सांगतात विशेष करून। काय की एकतर मनसा नियम्यारभतेर्जुन, म्हणजे वरती काय केलं होतं, मनाच्या संदर्भात काही भगवान म्हणजे विषय काढलेच नव्हते। आपण मन जसं नाचत आहे तसं नाचू दिलं, पण आपल्या इंद्रियांना बांधून ठेवलं होतं। इथे काय म्हणतात की मनाच्या द्वारे इंद्रियांचं नियम्य करणे, म्हणजे आपल्या भाषेत 120चा जो स्पीड आहे ट्रकचा 16 टनाचा, त्याची गती हळूहळू करणे, नियम्य। आणि काय करणे? कर्मेंद्रियैः कर्मयोगम असक्तः स विशिष्यते, आसक्त न होता। दुसरी अट, पहिली अट मनाद्वारे सर्व इंद्रियांना नियम्य करणे विवेकद्वारा, दुसरं आसक्त न होता काय करणे? सर्व इंद्रियांद्वारा कर्मयोगाचं आचरण करणे। कर्मयोगाचं आचरण करणे म्हणजे काय? जे काही कर्म आपण आपल्या सर्व इंद्रियांनी करत होतो तर ते
स्वतः करता न करता इतरांकरता करणे. इतरांकरता करणे म्हणजे पुन्हा सांगतो की एकदम बिलकुल घराच्या बाहेर लोकांकरता करणं असं काही नसतं. घरामध्ये जे आपले मुलं आहे, मुली आहेत, सासू सासरे आहेत, आई वडील आहेत, पती आहे, पत्नी आहे, भाऊ आहे, बहीण आहे, स्वतः करता कमीत कमी करून इतरांकरता जास्तीत जास्त, आणि ते पण अनासक्त भावाने, कोणतीही अपेक्षा न ठेवता. तसं जर आपण कर्माचं आचरण केलं अपेक्षा न ठेवता, कोणतीही कामना न ठेवता, तर ते घरात राहून सुद्धा कर्मयोग होऊ शकतो. ही सगळी चर्चा आपण मागच्या वेळेस बरीच खोलवर जाऊन केली होती. कर्मयोगी जे असतात बंधू भगिनींनो, हे 2 प्रकारचे असतात. 2 प्रकारचे असतात म्हणजे काय? एक तर असतात जे प्राथमिक स्तरावरती असतात, तुमच्या आणि माझ्यासारखे, की जे प्रयत्नात आहेत. आणि जे प्रयत्नात आहेत त्यांची भावना काय असते? त्यांच्या मनामध्ये स्वकल्याणाची भावना जरा स्ट्रॉंग असते. आणि त्यांची काय स्थिती असते की कर्मयोगाचं आचरण म्हणजे काही असं होऊ शकत नाही की आता आज संध्याकाळी 7च्या नंतर मी सगळं कर्मयोगाचंच आचरण करणार आहे, कोणतीही कामना वासना ठेवणार नाही, जे काही करीन इतरांकरताच करीन, जे कर्तव्य माझ्या पदरी पडतील ते इतरांकरताच करीन, असं विचार केला आणि तसं घडलं असं तर कधी होत नाही. आपण प्रयत्न करतो. जसं लहान मुलगा जन्माला आल्याबरोबर चालत नसतो, काही म्हणे तो उताणा असतो, मग पालथा पडतो, मग काहीतरी तो रांगण्याचा प्रयत्न करतो, मग चांगला रांगतो, मग काहीतरी धरून उभा राहतो, मग तो असा टोलत टोलत चालतो. म्हणजे त्याला कमीत कमी 8, 9, 10 महिने किंवा वर्ष, 1.5 वर्ष लागतं. तर तसंच आपलं मन हे म्हणजे आपण प्रयत्न करतो, पण ऑफ लेट काय होत असतं, कुठेतरी कामना येतात, कुठेतरी आसक्ती येते, कुठेतरी आपल्याला मान अपमान सहन करावा लागतो. अपमान झाला रागून आपण रागवतो, कौतुक झालं खुश होतो, या गोष्टी घडत असतात. पण आवश्यकता काय आहे? आपल्याला सतत आपल्या मनावरती हे बिंबवलं पाहिजे की हे पहा, मी कर्मयोगाचं आचरण करत आहे, मी कोणतीही अपेक्षा न ठेवता इतरांकरता पदरी पडलेले कर्तव्य पार पाडले पाहिजे. वेळ काळ प्रसंगी जे काही कर्तव्य प्रत्येकाला पडत असतात, तर ते आनंदाने कामना वासना न ठेवता पार पाडणे. तर म्हणण्याचा अर्थ काय की आपण बिलकुल प्राथमिक स्तराचे साधक आहोत आणि आपल्याला हे सारखं आपल्या स्वतःच्याच मनाने स्वतःलाच ऑटो सजेशन त्याला म्हणतात, द्यावं लागतं की हे मागच्या वेळेस तू आसक्त होऊन कार्य केलं किंवा कामना ठेवून कार्य केलं, तसं चालणार नाही. पुन्हा काहीतरी 1-2 कामं तसे करू, पुन्हा कुठून कामना येईल काही सांगता येत नाही. तर असं आपला प्रवासात सुरुवातीला असंच होणार आहे. तर जे पहिले प्रकारचे साधक असतात ते प्राथमिक स्तरावरती असतात आणि अशा साधकांनी हे अपेक्षित असतं की त्यांनी उगीच सेवा कार्य खूप वाढवून घेऊ नये. हा एक थोडासा व्यवहारिक मी बोलतोय. जर सेवा कार्य आपण हाताळू शकत असलो, आपल्या मनाचं तोल न जाऊ देता, तर हरकत नाही. पण मनाचा तोल पण जातोय आणि मग घरात पण काहीतरी गडबड होतीये, बाहेर पण काहीतरी खटके उडतात आहे, तर त्याच्यापेक्षा थोडंसं स्लो गेलेलं बरं. एकदा जर मनाचा तोल सांभाळू शकलो आपण, मग हरकत नाही. तर हे झाले पहिल्या स्तराचे साधक. आणि दुसरे म्हणजे कसे असतात की जे तरबेज झालेले असतात, सिद्ध झालेले असतात. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये स्वकल्याणाची ही भावना कर्मयोग आचरता आचरता ती स्वकल्याणाची भावना कुठे नाहीशी झालेली आहे. नाहीशी झाली म्हणजे काय? त्यांनी नैष्कर्म्य प्राप्त केलेलं आहे.
त्यांनी नैष्कर्म्य प्राप्त केलेलं आहे म्हणून त्यांच्या कार्याचा किंवा त्यांच्या कर्मयोगाचा आवाका कितीही वाढला, त्यांनी सेवा कार्य घराच्या बाहेर कितीही वाढवले तरी त्यांच्या मनाचा तोल जात नाही. का? कारण की त्यांनी ती सिद्धी प्राप्त केलेली आहे, नैष्कर्म्य हे प्राप्त केलेलं आहे. आणि ते प्राप्त केल्याने काय झालेलं आहे की स्वची ही भावनाच कुठे निघून गेलेली आहे. हे शरीर इतरांकरता आहे आणि कर्मधर्म संयोगाने जे काही कर्तव्य माझ्या पदरी पडत आहेत ती या सगळ्यांच्या कल्याणाकरतात, लोकांचं कल्याण घडू देत, त्यांच्या मनामध्ये नव्या सेवा कार्याच्या काहीतरी ज्याला म्हणतो की आयडियाज स्फुरतात आणि ते राबवतात. चांगली गोष्ट आहे. पण जे प्राथमिक स्तरावरती, आता कोण प्राथमिक स्तरावरती आहे आणि कोण पुढे गेलेलं आहे हे आपण आपलंच नक्की करावं, इतरांना कोणालाही विचारण्यापेक्षा. तर हे थोडंसं मी हे जे प्रकार सांगितले एकदम व्यावहारिक स्तरावरती सांगितले. तर प्रत्येकाने आपली पातळी ओळखून आणि हळूहळू आपल्या कर्मयोगाचा किंवा म्हणजे अनासक्तीपूर्ण कर्माचा आवाका वाढवावा. जेव्हा आपल्याला आपल्या मनावरती आपण चांगलंच नियंत्रण करू शकतो, हा जर कॉन्फिडन्स असेल तर नक्की तसं करावं. कसं असतं बंधू भगिनी की प्राथमिक स्तरावरती जो साधक असतो, आपण सर्वजण आपल्या साधक जीवनामध्ये कर्म हे फार मोठे बाधक आहे अशी आपली चुकीची समजूत असते. कर्म हे आपल्या साधक जीवनाकरता एक फार मोठी अडचण आहे. आपलं घरातलं म्हणजे ज्याला म्हणू की आपले जे सगळे आपलेच जे लोक आहेत ते आपल्याला कॉपरेट करत नाही वगैरे वगैरे. कारण की नवीन आपल्याला अध्यात्म सापडलेलं असतं ना. पहा, हे 3रा अध्याय, याच्यामध्ये जवळपास 40 काहीतरी श्लोक आहेत, 43. आणि प्रत्येक श्लोकाच्या आतला सूर जो आहे तो काय आहे? कर्म सोडू नका. आणि तुम्हाला ते लक्षात येईल की प्रत्येक वेळेस मी नवीन श्लोक जेव्हा घेईन त्याच्या आतमध्ये कुठेतरी तो सूर आपल्या कानावरती पडणारच आहे. तर इथे पण जी चर्चा आपण करत आहोत की आपल्याला जे वाटत असतं की आपल्या साधनेकरता आपले जे कर्तव्य आपल्याला प्राप्त झालेले आहेत ते फार बाधक आहेत आणि हे सुटले तर मी वाचलो, मला शांती मिळेल, जसं अर्जुन विचार करत होता. हे अत्यंत चुकीची कल्पना आहे. आणि मग त्याच्याकरता काय करतो आपण की हट्ट धरून आपल्या इंद्रियांना बांधतो आणि मनामध्ये कामना, वासना, आसक्ती तशीच आहे. म्हणजे कर्म सोडून दिले आणि आतमध्ये मनावरती कोणता आपल्या ताब्याच नाही आहे, ही भयावह परिस्थिती आहे. आणि याच्यापेक्षा तर सकाम कर्म केलेले बरे. पहा, 3 टप्पे मी तुमच्या पुढे मांडू इच्छितो. मी आता जे वाक्य म्हटलं की सकाम करणं बरं, याचा अर्थ आपल्याला सकाम कर्म नाही करायचं आहे, आपल्याला श्रेष्ठतेकडे जायचं आहे, कर्मयोगाकडे जायचं आहे. कर्मयोगाकडे जायचं म्हणजे काय की पूर्णपणे अनासक्त होऊन इतरांच्या कल्याणासाठी देशकाल परिस्थिती अनुयायी जे काही कर्तव्य कर्म पडतील कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांना पार पाडायचं आहे. दिस इज रियल श्रेष्ठ व्यक्ती. पुन्हा एकदा सांगतो की आपल्याला काय टप्पा गाठायचा आहे? पूर्णपणे अनासक्त होऊन इतरांच्या कल्याणाकरता देशकाल परिस्थिती अनुयायी जे कर्तव्य आपल्या पदरी पडतील त्यांना अनासक्त भावाने पार पाडायचं आहे. म्हणजे कर्म करायचं आहे आणि आसक्तीचा त्याग करायचा आहे. पण आता आपण चर्चा केली, आपण प्राथमिक स्तराचे साधक आहोत, एकदम जमत नाही. कुठून कामना येते, कुठून वासना येते, कुठे आसक्ती येते, लक्षातच येत नाही. येऊ द्या, पण कर्म सोडू नका. कर्म सोडू नका. सराउंडिंग बदलू शकत नाही, आपण स्वतःला बदलू शकतो. एकदम अनासक्त होऊन जाऊ एका दिवसामध्ये असं शक्य नसतं. मग काय अपेक्षित आहे की ठीक आहे, कर्म करत राहा, मध्ये मध्ये वासना कामना येतील, पुन्हा त्याला विवेकाने त्याला दूर करा. म्हणजेच काय की कर्माचा त्याग करायचा नाही आहे, पण विवेकपूर्वक आसक्तीचा त्याग करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही झाली 2री
स्थिती की ज्या स्थितीमध्ये तुम्ही आणि मी आहोत. आणि तिसरी स्थिती म्हणजे जे अपरिपक्व लोक असतात, एकदमच प्राथमिक स्तरावरती असतात, ते काय करतात, ते कर्माचाच त्याग करतात आणि आसक्तीचा त्याग करत नाही, म्हणजे ठीक उलटं करतात, म्हणजे मिथ्याचार. आणि ही स्थिती भगवान कृष्णांना भगवद्गीतेच्या अनुयायी एकदम मान्य नाही. सकाम कर्म केलेले चालतील, पण सकाम कर्म केलेले चालतील, पण कर्माचा त्याग हे चालणार नाही. आणि याच संदर्भामध्ये आपले माताजी सुद्धा काय सुंदर म्हणतात पहा, की बाबा काजे थाकबे. माताजी आसक्तीच्या संदर्भात वगैरे इथे काही विशेष बोलत नाही, पण एक गोष्ट करता त्यांनी बिलकुल ठामपणे सांगितली आहे की बेटा नेहमी कर्म करत राहा. कर्मामध्ये गुंतल्याने मन स्वस्थ किंवा चांगलं राहतं. पहा, त्यांनी सुद्धा माताजींनी कधी कर्माचा त्याग करा असं नाही सांगितलं आहे. आणि कोणाचंही आपण सगळ्यांचं जीवनचरित्र जर बघितलं, सगळ्या श्रेष्ठ महापुरुषांचं, तर त्यांचं स्वतःचं जीवनसुद्धा जर बघितलं तर केवढं त्यांनी कार्य केलेलं आहे. आचार्य शंकरापासून तर गौतम बुद्धापर्यंत, भगवान श्रीरामकृष्णांपासून तर स्वामीजीपर्यंत, आणि मग इतर संत जरी घेतले, कबीर, मीराबाई, सूरदास, एवढी तुलसीदासजी, केवढं यांनी कार्य केलेलं आहे. तर अकर्माची स्थिती म्हणजे मी कर्म सोडले आणि मला नैष्कर्म्य प्राप्त झालं, हे अत्यंत बिलकुल चुकीची संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेपासून आपल्याला वाचलं पाहिजे. मी पुन्हा सांगतो, 43 श्लोकापर्यंत हा सिद्धांत मी सारखा सांगणार आहे आणि मला पर्याय नाही आहे. प्रत्येक श्लोकाच्या जो म्हणतो ना की एक अंडर करंट आपण म्हणतो ना एक शब्द, आतमध्ये काय आहे, हाच सूर आहे. का आहे हा सूर? कारण की या अध्यायाची सुरुवातच अशी होते ना, जायसे चेत कर्म नसते मता बुद्धीर जनार्दना. अर्जुनाच्या मनात हे चाललेलं आहे की तुम्ही ज्ञानाची स्तुती करत आहात, कर्माला निकृष्ट मानत आहात, आणि तरी तुम्ही मला कर्म करायला बाध्य करत आहात. हा प्रश्न चुकीच्या समजुतीमुळे आलेला आहे. म्हणून, आणि भगवानांना हे माहिती होतं की येणारी पिढीसुद्धा हीच समजूत घेणार आहे, म्हणून त्यांनी पूर्ण अध्यायामध्ये कर्मयोगचं पूर्ण एक्सप्लेन करता त्यांचा आतला सूर हाच आहे की कर्म सोडून तुम्ही नैष्कर्म्यतेला प्राप्त होऊ शकत नाही, तुम्ही अकर्मण्यतेला प्राप्त व्हाल. अकर्मण्यता म्हणजे तामसिक स्थितीला प्राप्त व्हाल. आपल्याला अकर्मण्यता प्राप्त व्हायचं नाही आहे, आपल्याला नैष्कर्म्य म्हणजे जिथे कर्म तर करू आपण, पण तिथे करता पण आपला पूर्ण नाहीसा होणार आहे. याच श्लोकाचं विवेचन इथे पूर्ण होत आहे. पण ज्ञानेश्वरीमध्ये काही अप्रतिम गोष्टी आपले संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्या आहेत, त्याची थोडी चर्चा करूया. त्यांनी काही उदाहरणं दिलेले आहेत अनासक्त माणसाचे, कर्मयोगी माणसाचे, त्याची थोडी चर्चा करून मग पुढे जाऊया. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जे कर्मयोगी जे असतात, ज्यांनी कर्मयोग सिद्ध केलेला आहे, ते कसे असतात? श्रेष्ठ, निश्चल. कर्म करून सुद्धा ते निश्चल म्हणजे स्थिर असतात. स्थिर असतात म्हणजे काय? त्यांचं मन स्थिर असतं. आपण घरामध्ये पहा, काही विशिष्ट कार्य असलं म्हणजे किती चलबिचल होऊन जातं. आपल्या सर्वांचंच होतं, आमचंही होतं. मठात काही उत्सव आहे, काही मोठा आहे, तर बस धावपळ सुरू, शरीर पण धावत आहे, मन पण धावत आहे. पण तो योगी कसा असतो? कर्मयोगी, तो शरीराने कर्म करत असतो, पण त्याचं मन निश्चल असतं, परमात्म्याच्या स्वरूपामध्ये घडलेलं असून त्याचा व्यवहार सामान्य असतं. पहा, शब्दांकडे लक्ष द्या. त्याचं व्यवहार कसं असतं? अतिसामान्य असतं. म्हणजे कोणत्याही प्रकारची, ज्याला म्हणतो ना की आपण त्याच्या शरीरामध्ये कर्म करत असताना एका प्रकारचे ज्याला म्हणतो रेस्टलेसनेस, आता याला मराठीत मी काय म्हणून मला काही सुचत नाही आहे, ही आपल्यामध्ये दिसते. थोडी कर्म वाढले की, मन उद्विग्न झालं की. पण जे योगी असतात त्यांचं मन निश्चल असतं, स्थिर असतं, ईश्वरामध्ये घडलेलं असतं. आणि त्यांच्या ज्याला म्हणतो की एक बॉडी लँग्वेज असते बघा,
आपल्याला थोडे काम जास्त आले की तरतर 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 चालणं, तरतर तरतर काहीतरी बोलणं, हातवारे करणं, ते काय आहे? इट इंडिकेट्स की मन कुठेतरी अस्थिर झालं आहे. उत्साह पण असतो अर्थातच, काहीतरी प्रसंग आहे घरामध्ये, मठामध्ये काहीतरी उत्सव आहे, आपण सगळेच मिळून कार्य करत असतो, पण या गोष्टी आपल्या सर्वांमध्ये बघायला मिळतात. पण जे योगी असतात त्यांच्यामध्ये त्यांचे व्यवहार अतिशय सामान्य असतात, कितीही कार्य का न पडो. आणि याचं श्रेष्ठ उदाहरण म्हणजे आपले ठाकूर. कधी कोणत्याही उद्विग्न अवस्थेमध्ये त्यांना असं बघितलेलं न शारदानंदजी महाराजांनी लिहिलं आहे, न वचनामृतकारांनी लिहिलेलं आहे. स्वामीजींकडच्याकडेच बघा ना, केवढं अफाट कार्य उभारलेलं आहे. माताजींकडे बघा, ठाकूरजी त्यांना सोडूनच गेले होते की तुम्हाला या सगळ्या कलकत्त्याच्या लोकांकडे बघायचं आहे, कलकत्त्याच्या लोकांकडे बघायचं आहे, त्यांनी तो शब्द वापरला, पण तुम्हाला या सगळ्या म्हणजे मुलामुलींकडे बघायचं आहे. आणि त्यांनी तसं केलं सामर्थ्यपणे. पण कुठे त्यांचे व्यवहार असामान्य होते असं कुठेही आपल्याला आढळत नाही. असो, दुसरी वैशिष्ट्य याची चर्चा झालेली, पण ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात त्यांच्या भाषेमध्ये की इंद्रियांना हट्टानी वा हुकुमानी कह्यात ठेवत नसून त्यांना विषय बाधतील अशी भीती नसते. म्हणजे मिथ्याचारची जी परिभाषा आपण बघितली होती ना, की इंद्रियांना बळजबरीने कंट्रोल करावं लागतं आणि मनात वासना तशाच आहे, पण यांची परिस्थिती वेगळी असते. हे इंद्रियांना कधी पण हट्टानी किंवा हुकुमानी बांधून ठेवत नाही आणि काय करतील, विशेष जे गोष्ट त्यांनी सांगितली आहे की त्यांना विषय बाधतील अशी भीती त्यांना नसते. ते आरामात अवर्जनीय विषयांमध्ये वावरत असतात. ठाकूर खायचे प्यायचे गंमत करायचे खाण्यापिण्याला घेऊन, पण विषय बाधतील ही भीती नव्हती त्यांना. हा फार मोठी गोष्ट आहे बरं. आणि आपल्याला ती भीती असली पाहिजे बरं. ती भीती असली खूप चांगली, नाही ते आपण मोकाट सुटू आहे. पण हा फरक कुठे आहे? साधक आणि सिद्धमध्ये. सिद्धांना भीती नसते आणि ते आरामात अवर्जनीय विषयांमध्ये वावरतात, पण तो सगळं मळ त्यांना कधी लागत नाही. एक दोन छोटे उदाहरणं घेऊयात. ठाकूरांनी मथुराबाबूंना एकदा शाल मागितली होती, महागडी. म्हणजे मी कसा दिसतो मला बघायचं आहे. हे उदाहरण मी दिलेलं आहे अन्य प्रसंगामध्ये, लक्षात असेलच. मथुरबाबूंनी आनंदाने त्यांना ती शॉल आणून दिली आणि शॉल ठाकूरांनी घातली सुद्धा, अंगावर घेतली आणि जे कोणी उपस्थित होते त्यांना दाखवली. अशी आहे, महाग आहे, पहा कसे त्यात म्हणजे काय मस्त काय काय डिझाईन आहे वगैरे वगैरे, सगळं कौतुक झालं. 5 मिनटं पण नाही चाललं कौतुक. 6व्या मिनटावरती ती शॉल पायाच्या खालती होती आणि ठाकूर त्याच्यावरती थुई थुई नाचलेत. आणि काय शब्द त्यांच्या मुखातून निघाले? हीच शॉल, ही महागडी शॉल अंगावरती घेतल्याने मी काहीतरी विशिष्ट आहे असं मनात येतं. आणि असं मनात आलं की मग मनुष्य ईश्वरापासून दूर जातो. नाही नाही, ही शॉल मला नको आहे. आणि काही तासापूर्वी आणलेली शाल महागडी त्याच्यावरती आरामात पायाखाली त्यांनी तुडवली. खरं म्हणजे तर अवतार तत्वाच्या सगळ्या गोष्टी समजणं भयंकर अवघड का असतं? कारण की ते मनुष्य शरीर घेऊन वावरत असतात, पण त्यांच्या त्या ॲक्शन्सच्या मागे काय नेमकं त्यांना आपल्याला कळवायचं आहे, हे शारदानंदजी महाराजांसारखे किंवा स्वामीजींसारखे किंवा राजा महाराजांसारखे एक कोणी थोर आध्यात्मिक विभूती जर नसेल ना, तर आपल्याला समजणं भयंकर अवघड आहे. पहा, त्यांनी त्या विषयाची मागणी केली पण गुंतून नाही पडले. हेच आपल्याला शिकायचं आहे. आणि म्हणून विषय कुठून निघाला की हे लोक अवर्जनीय विषयांमध्ये वावरतात पण आसक्त होत नाही. त्यांना ती भीती नसते. आपल्याला ती भीती असते. मी पुन्हा सांगतो बरं, भीती असणं चांगलं आहे. ज्या स्थितीमध्ये आपण आहोत, वर्जनीय विषयामध्ये तर जायचंच नाही. अजून एक उदाहरण ठाकूरांच्याच जीवनातलं, पण त्यातून त्यांना काहीतरी कळवायचं होतं
एके दिवशी योगानंदजी महाराज आले त्यांच्या भेटीला, आणि सकाळी ते आले आणि त्यांना म्हटलं की मला कलकत्त्याच्या एका विशिष्ट दुकानातून तुम्हाला बासुंदी आणून दे, बासुंदी खायची इच्छा होते. मला म्हणजे याला, ठाकूर मला म्हणू शकत नव्हते, याला. आता जिथे जिथे मीच नाही आहे तर मग याला ती इच्छा झालीच कशी? पण त्यातून त्यांना काहीतरी, योगानंदजी महाराजांना काहीतरी सांगायचं होतं. योगानंदजी महाराज लागलेच निघाले कलकत्त्याला आणि विचार करतात की अरे बाहेरच्या दुकानातले कोणतं दूध वापरतात, काय त्यात टाकतात, ठाकूरांचं एवढं नाजूक शरीर. असा विचार करून ते जातात थेट बलराम बाबूंच्या घरी. त्यांना सांगतात, बलराम बाबूंचं घर म्हणजे काय, ठाकूरांची एक दुसरंच बैठकखाना असं म्हटलं तर त्यात काही अयोग्य होणार नाही. घरातल्या स्त्रिया खूप खुश होतात की ठाकूरांनी काहीतरी मागितलं आहे, सेवा करण्याची संधी मिळाली आहे. लागलीच दूध आणण्याची व्यवस्था होते, पण बासुंदी करायला आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे, बराच एक त्याला दूध आटवावं लागतं. तर त्या घरातल्या स्त्रियांनी म्हटलं योगानंदजी महाराजांना की तुम्ही आता इथेच जेवा, दुपारची विश्रांती घ्या नीटपणे, आणि ही बासुंदी झाली संध्याकाळपर्यंत होईल, तुम्ही संध्याकाळी घेऊन जा. त्यांनाही बरंच वाटलं की ठीक आहे, आता कुठे उन्हात इकडे तिकडे जावं, आणि ठाकूरांकरता की छान बासुंदी त्यांनी मागितली आहे तर आपण घरची बनलेली घेऊन जाऊ. संध्याकाळी त्या एखाद्या पात्रामध्ये बासुंदी घेऊन गेले. इकडे ठाकूर वाट बघत बसले होते. अरे इतका उशीर झाला. योगानंदजी महाराजांनी सगळा किस्सा सांगितला. ठाकूर नाराज झाले. त्यांनी ती बासुंदी ग्रहण केली नाही. त्यांनी म्हटलं की मी तुला काय सांगितलं होतं, मी तुला सांगितलं होतं की अमुक अमुक दुकानातलीच बासुंदी खायची मला इच्छा आहे. पुन्हा आता माझ्या तोंडातून मला येत आहे, पण प्लीज ठाकूरांनी जे म्हटलं आहे याला, त्यांचं शरीर दाखव, हा फरक आहे. असो तर मी म्हणजे या शरीराला त्या विशिष्ट दुकानची बासुंदी पाहिजे होती, आणि तू बलराम बाबूंच्या घरी जाऊन त्यांच्या घरातली त्या सगळ्या माता भगिनींना का त्रास दिला? आपली नाराजगी प्रकट केली आणि ठाकूरांनी ती बासुंदी घेतली नाही. ती बासुंदी पूर्णच्या पूर्ण अघोरमणी देवी म्हणजे गोपालेर मा त्यांना देण्यात आली. ठाकूर अशा काही वस्तू कोणाला द्यायच्या नाही बरं, फक्त नरेंद्रनाथ आणि अघोरमणी देवी म्हणजे या दोघांचीच ताकद आहे की जे पचवू शकतात. आता ठाकूरांनी ही जी मागणी केली म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ काय, आपला जो सब्जेक्ट कुठं निघालेला आहे की अवर्जनीय विषयामध्ये वावरायचे, पण त्या विषयामध्ये कधी गुंतू शकत नव्हते ते, त्याने ती भीतीच नव्हती. आणि आपण या विषयामध्ये गुंतलं न पाहिजे का, कारण की आपण गुंतण्याची आपली भीती असते. तर ज्ञानेश्वर महाराज काय सुंदर म्हणतात की इंद्रियांना ते हट्टानी किंवा बळजबरीने किंवा हुकुमाने कह्यात ठेवत नाही आणि अवर्जनीय विषयांमध्ये आरामात वावरतात. त्यांना विषयामध्ये गुंतवण्याची भीती नसते. लहान मुलासारखं एखादी गोष्ट आत्ता घेतली हातात आणि दुसऱ्या सेकंदामध्ये ते भिरकावून देतात. बासुंदी मागितली, भिरकावून दिली, काही मनच नाही. फक्त त्यांनी आपल्या महाराजांनी व्यवस्थित ऐकलं नाही, तेवढी नाराजगी व्यक्त केली बस, त्यांच्या कल्याणाकरता की मी जे म्हणतो ते तसंच करत जा, बस तो विषय तिथे संपला. अनासक्तीपूर्ण जीवन. कर्मयोगात काय आपल्याला प्राप्त करायचं आहे, या प्रकारची अनासक्ती. वर्जनीय विषयामध्ये वावरावं लागणारच आहे आपल्याला, त्याशिवाय पर्याय नाही आहे. पण त्या अवर्जनीय विषयामध्ये वावरता आपण कसे अनासक्त असलं पाहिजे, या दोन उदाहरणार्थ खूप स्पष्ट होतं. पुढे काय म्हणतात, श्रेष्ठ व्यक्ती अधिकार परत्वे प्राप्त झालेले विहित कर्म त्यांचा कधीही अनादर करीत नाही. हे पहा, हे सगळे कर्मयोगांचे श्रेष्ठ म्हणजे सिद्धांत आहेत. या श्लोकामध्ये सांगितलं गेलेलं आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी पॉईंट बाय पॉईंट सांगितलं आहे. आणि पहा, पुन्हा पुन्हा यांचं अजून जर ॲनालिसिस केलं तर गोष्ट एकच येत आहे, कर्तव्याचा त्याग होऊ शकत नाही. काय म्हणतात, श्रेष्ठ व्यक्ती किंवा कर्मयोगी अधिकार परत्वे प्राप्त झालेले विहित कर्म त्यांचा अनादर करीत नाही. म्हणजे मी करणार नाही की हे केल्याने माझी साधना होत नाही,
बेस्ट उदाहरण काशीपूरचं बघा ना. भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात, नरेन संपूर्ण जगाला शिक्षा देणार, नरेन शिक्षे देबे. लागलीच नरेंद्रनाथ म्हणतात, ते सगळं शिक्षा भिक्षा देणं माझ्याकडनं होणार नाही, मी ते सगळं काही करणार नाही. ठाकूर काय म्हणतात, अरे तू काय तुझे हाडं करतील, तू काय तुझे हाडं करतील. आणि आपण बघतोच की परिवर्तित जीवनामध्ये कसं स्वामीजींनी एका वीर हनुमानासारखं काय महत् कार्य केलं आहे की आजसुद्धा ते प्रतिदिन रामकृष्ण संघ हे वाढत चाललेलं आहे. किती लोक हे पवित्र सगळे सिद्धांत ऐकून, हे अध्यात्मशास्त्राचं इतकं सुंदर व्यवहारीकरण ऐकून चकित होऊन राहिलेत. मग तो एकदम कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष असो की एकदम सामान्य माणूस असो, प्रत्येकजण ठाकूर महास्वामीजीच्या सिद्धांतांना ऐकून अचंबित होत आहे आणि या पवित्र गंगेमध्ये स्नान करून तो पवित्र होत आहे, स्वतःचा उद्धार करत आहे. तर अधिकार परतवे त्यांना तो अधिकार प्राप्त होताच. स्वामीजींपेक्षा श्रेष्ठ अजून कोण होऊ शकतं. आणि जसं ठाकूरांनी म्हटलं की तू काय तुझं हाड करतील, तू स्वतःहूनच करशील. आणि केलंच. जेव्हा ते भारत परिक्रमा त्यांनी केली आणि भारताची दयनीय स्थिती बघितली, मग त्यांनी विचार केला की काहीतरी करावं लागेल. शिक्षित संन्यासींचा एक समुदाय तयार करावा लागेल की जे प्रत्येक ठिकाणी जाऊन हे सगळे सिद्धांत सांगतील आणि गोरगरिबांची सेवा करतील. बस पैसा पाहिजे, ठीक आहे, पश्चिममध्ये जाईन. धर्म महासभा होती, ती गाजवली, परत आले, संघटना उभी केली. हे काय सगळं अनासक्त कर्म. म्हणजेच अधिकार परत्वे, काय शब्द वापरला आहे ज्ञानेश्वर महाराजांनी, श्रेष्ठ व्यक्ती अधिकार परत्वे प्राप्त झालेले विहित कर्म. विहित कर्म म्हणजे अधिकार परत्वे. स्वामीजी म्हणजे पहा, प्रत्येकाच्या अधिकाराप्रमाणे त्यांना ती जबाबदारी मिळत असते. बरं, तुम्हालाही जी जबाबदारी मिळाली तुमच्या घरी, आपल्याला प्रत्येकाचा अधिकार असतो. मला जी जबाबदारी मिळाली माझ्या अधिकाराप्रमाणे मिळाली. अधिकार वाढवले, जबाबदारी वाढणार. हे स्ट्रेट इक्वेशन आहे. मी काही मागायला गेलो त्यातून मला काही मिळेल असं कधी होत नाही. आणि मागायला गेलो आणि मिळालं सांभाळू शकणार नाही. लिहून घ्या, नाकाच्या बळावरती आपटी नाही. म्हणून अधिकार वाढवले पाहिजे, अनासक्त होऊ ना, हे लक्षात ठेवा. हे महत्त्वाचं आहे. अधिकार नुसतं मागून चालत नाही. अधिकार म्हणजे तू स्वतःची पात्रता वाढवा, अधिकार मिळतीलच. पात्रता वाढवली. स्वामीजीची जी पात्रता होती ते ठाकूरांनी ओळखली होती. ठाकूरांनीच त्यांना आणलं होतं. अखंडाच्या घरातला मुलगा, तर त्याच्या पात्रतेची काय बोलायची, आपण चर्चा काय करायची. आणि म्हणून अधिकार परत्वे प्राप्त झालेले विहित कर्म त्यांचा अनादर करीत नाही. माताजींचं उदाहरण सुद्धा बघा. ठाकूरांनी काशीपूरला काय म्हटलं होतं माताजींना की कलकत्त्याचे लोक पहा कसे किड्यासारखे किलबिल करत आहेत, तुम्ही त्यांच्याकडे बघा. माताजी काय म्हणाल्या होत्या, आपल्या स्त्री सुलभ संकोचून गेल्या. आणि म्हणजे माताजींचं सगळं कार्य ठाकूरांच्या देह विसर्जनानंतरचंच. ठाकूर असताना फक्त ठाकूरांची सेवा मन प्राण देऊन. काय म्हणतात आपल्या माताजी, आम्ही तो मे माणूस, आम्ही की करते पारी, मी तर स्त्री आहे, मी तर मुलगी, मी काय करू शकते. तर ठाकूर काय म्हणाले होते, म्हणजे काय, सगळं मलाच करावं लागेल, तुम्ही काहीच करणार नाही. सगळी जबाबदारी काय माझीच आहे, तुमची काही नाही. पण प्रसंग आला आणि माताजींनी सुद्धा जे अधिकार परत्वे आपले सगळे जे जबाबदाऱ्या त्यांच्या अंगावर पडल्या किंवा दिल्या ठाकूरांनी, एकदम सक्षमपणे पार पाडल्या. पण कुठेही आसक्त नाही, हे महत्त्वाचं. म्हणजे प्रसंग मी अनेक सांगतोय, पण त्यातून आपल्याला काय घ्यायचं आहे की अधिकार परत्वे जे काही प्राप्त झालेले विहित कर्म असतात, विहित कर्म, बरं, त्याचा अनादर करत नाही. मी नाही करणार, तुम्हाला करायचं तुम्ही करत बसा वगैरे वगैरे, असे शॅलो स्टेटमेंट्स वगैरे आपल्याला कधीच ऐकायलासुद्धा मिळणार नाही. हे असे उदात्त अवतार त्रयी
असे आपले ठाकूरमहाराज स्वामीजी आहेत. पुढे जाऊया. कर्मेंद्रिय कर्म करीत असली तरी त्यांना तो आवरत नाही. म्हणजे श्रेष्ठ पुरुष जे असतात त्यांचे कर्मेंद्रिय कर्म करत असतात. हात पायाने चालत असतो आपण, ज्ञानेंद्रियाने बघत असतो, नाकाने श्वास घेत असतो, कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय कर्म करीत असला तरी त्यांना तो आवरत नाही. पण त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या विकारांनी तो लिप्त होत नाही. एखादा खूप सुंदर फुलाचा वास ठाकूरांच्या नाकात गेला आणि त्यातून त्यांच्या मनात काही विकार उत्पन्न झालेला आहे किंवा कोणत्याही प्रकारच्या दृश्याने त्यांच्या मनात विकार उत्पन्न झालेला आहे, असलं कुठेही आपण वाचत नाही. न लीला प्रसंगामध्ये न वचनामृतमध्ये. हे पहा, हे सगळे कर्मयोगी जे कर्मयोगामध्ये स्थित झाले, योगामध्ये, त्यांचे लक्षण आहेत. आता कर्मयोगामध्ये स्थित हो की ज्ञानयोगामध्ये स्थित हो की राजयोगामध्ये स्थित हो की भक्तयोगामध्ये स्थित हो, हे लक्षणं सगळ्यात तुम्हाला सारखेच मिळणार. आपण जेव्हा 12व्या अध्यायाचा अभ्यास करू ना, तेव्हा हेच उदाहरण मी तुमच्यापुढे मांडणार आहे. लक्षात घ्या. कोणत्याही योगाच्या मार्गाने जा किंवा चारी योगाच्या कॉम्बिनेशनच्या मार्गाने जा, एकदा ईश्वरामध्ये स्थित झालं की त्याचे ते जे सगळे सिम्पटम्स असतात ते सारखेच असणार. आज आपली स्थिती काय असते? एक काहीतरी गोष्ट आपल्याला दिसली तर लागलीच आपण आसक्त होतो. अरे एप्रिल महिना आला, हापूस आंबा येणारच आहे आता. तर पहा, हे सगळे अवर्जनीय जरी विषय असले तरी कुठेतरी आपल्या मनामध्ये या गोष्टींप्रती एक चांगली बऱ्यापैकी आसक्ती असते. ठाकूरांनी सुद्धा हापूस आंबा एन्जॉय केला असेल कदाचित, किंवा त्यांनी मजा केली असती, पण त्यांची या अवर्जनीय विषयांकडे बघण्याची दृष्टीच काही और, आणि ती दृष्टी शब्दाने सांगता येत नाही. पण एवढं नक्की सांगू शकतो की कर्मेंद्रिय कर्म करत असतात, ज्ञानेंद्रिय काहीतरी ग्रहण करत असतात, पण त्यातून त्यांच्या मनामध्ये विकार उत्पन्न होत नाही. त्याची पावती काय की ते विषय, जे अवर्जनीय विषय ते घेतात आणि सेकंदामध्ये ॲज इफ काही संबंधच नाही त्या गोष्टीशी, संबंधच नाही. जशी ती शॉलचं उदाहरण घेतलं होतं आपण. ह्या सगळ्या पावत्या आहे, अनासक्त आहेत आपले भगवान श्रीरामकृष्ण. कसे अनासक्त आहेत हेही सांगतात ज्ञानेश्वर महाराज, की जसं कमल पत्राक्ष म्हणजे कमळाचं फूल आणि कमळाचे ते झाडाचे देठाचे पानं असतात, हे कुठे उगवतात? पाण्यामध्ये आणि चिखलामध्ये. पंकज म्हणतो कमळाला. पण त्या जरी तो कमळ, त्याचे पत्र आणि त्याचे ते तो फूल ते त्या चिखलामध्ये आणि पाण्यामध्ये तो उगवतो, पण त्या चिखलाने किंवा पाण्याने तो कधी त्याच्यामध्ये मळ साठत नाही. म्हणजेच काय की हे सगळे श्रेष्ठ कर्मयोगी महापुरुष हे अवर्जनीय विषयांमध्ये वावरतात, पण जसं कमळाची पानं म्हणजे फुलांची जी पॅटल्स ज्याला म्हणूया, त्याची पानं आणि त्याची पंखुडी, याच्यावरती कधी पाणी किंवा चिखल कधी त्याला म्हणजे घाण करू शकत नाही, कधी घाण करू शकत नाही. पाणी जर शिंपडलं जरी प्रयत्न करा ते एका मिनिटात विरघळून जातं, म्हणजे क्षमा करा, ते घसरून जातं. कधी त्याला ते म्हणजे मळू शकत नाही. तसंच कर्मेंद्रिय कर्म करू देत, ज्ञानेंद्रिय काहीतरी ग्रहण करू देत, पण यांची मनामध्ये कोणताही विकार कधीही उत्पन्न होणार नाही. हे कधी पण आसक्त होणार नाही. अजून एक सुंदर उदाहरण देतात ज्ञानेश्वर महाराज. ते म्हणतात की पाण्यामध्ये सूर्याचा प्रतिबिंब पडतो. अतिशय सुंदर उदाहरण आहे बरं. सूर्याचा प्रतिबिंब पाण्यामध्ये पडतो, तर प्रतिबिंब काय ओला होतो का? वंडरफुल. पहा काय ऑब्झर्वेशन असतं. कमळाच्या फुलाचं उदाहरण आपण अनेकदा ऐकतो
की महापुरुष लोक कसे असतात, कसे वावरतात या जगामध्ये. पण हे उदाहरण मी तरी पहिल्यांदाच ऐकलं किंवा वाचलं की सूर्याचा प्रतिबिंब पाण्यात पडतो, पण प्रतिबिंब कधी ओला होत नाही. हे अवतार तसे असतात, अवर्जनीय विषयात वावरतात. कर्मेंद्रिया कर्म करू देत, ज्ञानेंद्रिया ग्रहण करू देत, पण जसं कधी प्रतिबिंब ओला होत नाही पाण्यामध्ये सूर्याचा, तसे विषय यांना कधीही मलिन करू शकत नाही. सामान्य माणसासारखे हे दिसतात, पण त्यांचा संबंध काहीही आपण ठरवू शकत नाही. त्यांच्या संदर्भात काही आपण मत बनवू शकत नाही. इतके सामान्य जगतात. आपले ठाकूर बघा ना, इतके सामान्य जगतात की त्यांच्या संदर्भात आपण काही मत बनवू शकत नाही, आणि आपल्यासारखे ते बिलकुल बनवू शकत नाही. त्यांना ओळखणं भयंकर अवघड असतं, काही कल्पना करता येत नाही. अशा लक्षणाने युक्त असलेले पुरुष आशापाश रहित असतात. इतके सामान्य जीवन जगतात, म्हणजे ॲपरंटली बघितलं काही ओळखू येत नाही. योगीन महाराजांच्या जीवनातलंच एक फार बोलकं आणि मजेशीर उदाहरण आहे की जेव्हा ते पहिल्यांदा येतात दक्षिणेश्वरी, ठाकूर बगीचेमध्ये काहीतरी फिरत असतात. तर आता ठाकूरांचं एकंदर राहणीमान इतकं सामान्य होतं. तर योगीन महाराज हे फार प्रतिष्ठित परिवारातले, फार सामर्थ्यवान परिवारातले ते एक मूल होतं. तर त्यांना असं वाटतं की हे काहीतरी मालीबिली दिसतो आहे. त्यांनी ते म्हटलं की अहो जरा मला एक फूल द्याल का जरा. त्यांना वाटतं की माली आहे, मालीशी फूल मागण्यात काही हरकत नाही. तर ठाकूरने अच्छा तुला फूल पाहिजे का, एक चांगलं फूल तोडून त्यांना ते देतात. आणि मग ते फुलाचं काय करतात भगवान जाणे. आणि मग ते भेटायला आले असतात ठाकूरांनाच, आणि मग ते विचारता ठाकूरांच्या खोलीकडे जातात, आणि आतमध्ये जाऊन बघतात तर कोण बसलं आहे, तर ज्यांना त्यांनी माळी समजलं होतं तेच बसलेले आहेत. ओशाळतात. पण म्हणण्याचा अर्थ काय की यांच्याबद्दल यांचं जीवन इतकं सामान्य असतं की बाहेरून यांना काही ओळखणं खूप अवघड असतं, अत्यंत अवघड असतं. तर हे सगळे जे काही सांगितलं संत ज्ञानेश्वर महाराजांनी, म्हणजेच कर्मयोगामध्ये स्थित जे महापुरुष असतात त्यांचे काय लक्षणं असतात, विशेषकर 7व्या श्लोकाच्या संदर्भामध्ये. आणि ते 7व्या श्लोकामध्ये का सांगितले, कारण की 6व्या श्लोकामध्ये मी पुन्हा सांगतोय, एक फारच विस्फोटक स्थिती सांगितली गेलेली आहे. इंद्रियांना बांधणे, मनात कामना वासना तशीच. आणि तसं आपल्याला करायचं नाही आहे. तर मग काय करायचं आहे हे सांगण्याकरता यस्त्वेंद्रियाणि मनसा नियम्यार्वते अर्जुन कर्मेंद्रियैहि कर्मयोगम असक्तः स विशिष्यते. म्हणजेच काय, 3 गोष्टी आपल्याला करायच्या आहे की मनाद्वारे किंवा मनाच्या विवेकाद्वारे आपल्या इंद्रियांना नियमात ठेवायचं आहे, नियमात ठेवून त्यांच्यावरती पूर्ण ताबा मिळवायचा आहे. 5 कर्मेंद्रिया, 5 ज्ञानेंद्रियांना कसं अनासक्त होऊन, आसक्ती रहित होऊन, आणि सर्व इंद्रियांनी काय करायचं आहे, कर्मयोगाचं आचरण. कर्मयोगाचं आचरण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे की आपल्या ज्याला म्हणतो की काळ, परिस्थिती, अनुयायी जे काही कर्तव्य करून आपल्या पदरी पडतील त्याला निस्वार्थपणे, अनासक्त भावाने इतरांकरता पार पाडणे, त्यालाच म्हणतात कर्मयोग. तर हा श्लोक इथे पूर्ण होत आहे. याचं बरंच विवेचनमध्ये आपला थोडंसं 2 वर्ग जवळपास गेले, पण 6व्या श्लोकाच्या एकदम विपरीत श्लोक आहे हा. आणि म्हणून इथे पहा तू शब्द वापरला गेलेला आहे. कर्मयोगाचं आचरण करणं, त्याच्यामध्ये एक जे विशिष्ट गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची असते की कर्मफळाकडे लक्ष द्यायचं नसतं. कर्मयोगाचं आचरण करत असताना आपल्याला कर्मफळाकडे मुळीच लक्ष द्यायचं नसतं. असं एक विचार मनात आल्यानंतर एक प्रश्न उभा राहतो, तर मग काय अलगर्जीपणाने कर्म केले तर चालतील का? त्या फळाकडे मला काही अपेक्षाच नाही आहे नव्हे, तो कर्मयोग नाही आहे. मग फळाकडे लक्ष द्यायचं नाही आहे, पण आपल्याला पूर्ण निष्ठेपूर्वक कार्य करायचं. बरं, हे सिद्धांत आहे. कारण की हा कन्सेप्ट समजणंच मुळात खूप अवघड आहे की कर्मफळ बघायचं नाही तर मग कर्म करायचेच कशाला, करायचे कारण की आपली आसक्ती कापायची आहे.
आणि कर्म कसं करायचं आहे? कामना वासना सोडून, आसक्ती सोडून आणि निश्चयपूर्वक करायचं आहे. तर बंधू भगिनींनो, हा श्लोक इथे पूर्ण होत आहे. थोडा वेळ आपल्या हातात अजून आहे. आपण 8व्या श्लोकाची सुरुवात करूया आणि बघूया किती त्याचं विवेचन आपण करू शकतो आजच्या या वर्गामध्ये. तो श्लोक मी आधी वाचतो, त्याचा अर्थ वाचेन आणि मग त्याचं आपण विवेचन प्रारंभ करूया. नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्यायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेत अकर्मणः. नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्यायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेद कर्मणः. काय अर्थ आहे? तू शास्त्रविहित कर्तव्य कर्म कर. निहित अर्थ काय आहे? कर्म सोडू नको. भगवान कृष्ण मागेच लागलेत एकदम. तू कर्तव्य कर्म कर, याचाच अर्थ काय झाला? की कर्म सोडू नको बाबा. झाला की नाही? आणि एवढ्यावरती त्यांचं पोट नाही भरलं तर पुढे काय म्हणतात आहे? कर्म ज्यायो या कर्मण. म्हणजे याचा अर्थ काय? कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. काय म्हणतात? कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. तसेच कर्म न करण्याने तुझे शरीर व्यवहार ही कसे चालणार किंवा चालणार नाहीत. तू जर कर्म नाही केलं आहेत तर तुझा शरीर व्यवहारसुद्धा चालणार नाही, जीवन निर्वाहसुद्धा होणार नाही. म्हणजे काहीही करून अर्जुनाला युद्धाकरता तयार करायचं आहे. विभिन्न प्रकारचे कारणं सांगून, आणि फक्त अर्जुनालाच नाही तर तुम्हाला आणि मलासुद्धा आपल्या कानी कपाळी सारखं भगवान हेच सांगू इच्छित आहेत की साधनेचं नाव घेऊन कर्तव्य कर्म सोडू नका. ते मान्य नाही आहे भगवानांना. लाटा उसळत आहे समुद्राच्या, त्याच्यामध्येच अंघोळ करायची आहे. ते एक गमतीशीर उदाहरण सांगतात आपले संघातले अनेक स्वामीजी, की एक मुलगा गेला आणि समुद्राच्या काठी तो उभा होता. फक्त कमरेवरती नुसतं एक काहीतरी कपडा गुंडाळलेला होता आणि उभा होता, वाट बघत बसला होता. तर दुसरा कोणीतरी एक व्यक्ती आली, अरे काय तू इथे उभा कसा आहे? कशाला इथे उभा आहे? आणि मला आंघोळ करायची. अरे मग मार की उडी. नाही म्हणे, थोड्याशा लाटा कमी झाल्या ना की नंतर मी मारतो की उडी. तर ती व्यक्ती हसली आणि म्हटली की हे पा, लाटा या कधी कमी होणार नाही, हे लाटा अशाच चालणार. स्नान करायची इच्छा असेल, समुद्र स्नान करायची इच्छा असेल, तुला याच्यामध्येच तुला उडी मारावी लागेल. परफेक्ट एक्झाम्पल आहे. जे काही आहे कर्तव्य कदाचित वाढतील पण कमी नाही होणार. आणि हा आपला अनुभव आहे आत्तापर्यंतचा. काय? कर्तव्य हे वाढतच असतात, कमी होत नाही आहे. नाही मग असं झालं की मी असं करणार, तसं झालं तसं करणार, मी सगळं काय सोडणार आहे, असं होत नसतं. असो, नियतं कुरु कर्मत्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेत अकर्मणः. अर्जुन युद्धापासून परावृत्त किंवा अकर्मण्यतेला प्राप्त होण्याची भीती आहे, भगवानाच्या अशा लक्षात आलेलं होतं. आणि वरतून विचारत काय आहे अर्जुन, की माझ्याकरता काय श्रेष्ठ आहे ते तुम्ही मला सांगा. कर्म करणं श्रेष्ठ आहे की कर्म सोडणे? दुसऱ्या श्लोकमध्ये व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य. वद म्हणजे बोल, तुम्ही बोला भगवान. निश्चित्य, ठीक बोला, तुम्ही बोला. येन श्रेयो हमाप्नुयान, जेणेकरून माझं कल्याण होईल असं तुम्ही सांगा.
तुमच्या वचनाने मी थोडंसं भ्रमित झालेलो आहे, असं तो विचारतोय की माझ्याकरता कर्म करणे योग्य आहे की कर्म सोडणे आहे. तर भगवानाचं उत्तर काय आहे? 7व्या श्लोकांमध्ये सुद्धा त्यांनी दिलं, 8व्यामध्ये अजून स्पष्ट करून देतात आहे आणि अजून स्पेसिफिक देतात आहे. स्पेसिफिक देतात म्हणजे काय करतात आहे? नियतम कुरु कर्म. कुरु म्हणजे हा शब्द कसा आहे? आज्ञार्थ, इम्पॅरेटिव्ह. आपण घरी म्हणतो ना लहान मुलांना, अभ्यास कर, म्हणजे काय असतं ते? इम्पेरेटिव्ह, आज्ञा असते त्याला. पण आपल्या घरात आपल्याला आपल्या मोठ्यानं सांगायचं असेल, आपल्या वडिलांना काही सांगायचं असेल, आपण कसं म्हणतो? बाबा असं करता का प्लीज? तिथे आज्ञा नाही देत आपण, तिथे आपली विनंती असते. तर कुरु हा शब्द कसा आहे? भगवान हे गुरुस्थानी आहेत, अर्जुन शिष्यस्थानी आहेत आणि गुरूंना अधिकार आहे त्यांना पूर्ण आदेश देण्याचा. तर हे आज्ञार्थ म्हणतात त्याला. नियतम कुरु कर्मत्वम, तू काय कर? नियतम कर्म, नियतम कर्म तू कर. बरं, आता हे नियतम कर्म म्हणजे नेमकं काय भानगड आहे ते बघूया. आणि शास्त्र काय सांगतात या संदर्भात? नियतम कर्म म्हणजे काय आहे? तर नियतम कर्म किंवा नित्य कर्म ही एकच गोष्ट आहे. इथे भगवानांनी नियतम शब्द वापरला आहे आणि आपल्याला इतर शास्त्रांमध्ये याचाच दुसरा एक पर्यायवाची शब्द आहे नित्यम. तर तुम्हाला नित्यम कर्म जर कुठे आढळलं आणि नियतम कर्म आढळलं, यात कन्फ्यूज होण्याची काही आवश्यकता नाही, दोन्ही एकच गोष्ट आहे. बरं ठीक आहे, पण नित्यम किंवा नियतम कर्म हे कशाला म्हणतात आणि ते करायला भगवान का म्हणत आहेत ते बघूया. पहा, नित्यकर्म ते कर्म आहेत की जे शास्त्रांनी ज्यांना पाठिंबा दिला आहे आणि असे कर्म की जे केल्याने त्या कर्माचे अधिकारी पुरुष जे असतात त्यांना कर्मफळ मिळत नाही. शब्दांकडे एकदम जाऊ नका, म्हणजे घाबरू नका, एक्सप्लेन करून आपण उदाहरण घेऊन समजण्याचा प्रयत्न करूया. नित्यकर्म, नियतम कर्म म्हणजे काय? शास्त्रांनी सांगितलेले कर्म. कोणाला सांगितलेले कर्म? अधिकारी पुरुषांना. अधिकारी पुरुषांना सांगितलेले कर्म आणि त्या अधिकारी पुरुषांनी ते नित्यकर्म केल्याने, म्हणजे काय? प्रत्येक अधिकारी पुरुषाचे नियत कर्म हे वेगळे वेगळे आहेत. लक्षात आलं का? शास्त्रांनी सांगितलेले कर्म कोणाला? अधिकारी पुरुषांना. प्रत्येक अधिकारीची पात्रता वेगळी असते, बरोबर? तर प्रत्येक वेगळे वेगळे अधिकार असलेले पुरुषांना वेगळे वेगळे नित्यकर्म सांगितलेले आहेत आणि ते नित्यकर्म केल्याने त्यांना कर्मफळाची बाधा होत नाही. खूप काहीतरी कन्फ्युजन वाटतं असेल, आपण उदाहरण घेऊया. अर्जुन कोण आहे हो? राजा, राजसिक वृत्ती, राज्यकारभार कसं चालवायचं, राज्याची इकॉनॉमी कशी चालवायची, अस्त्रशस्त्र, तरबेज, शरीर श्रोष्ठव, स्ट्रॉंग. तर अशा राजाचं कर्तव्य काय आहे? धर्मयुद्ध आला की सामोरे जायचं, संतांचं रक्षण करायचं, सुष्टांचं रक्षण करायचं, दुष्टांचा नाश करायचा. जे क्षत्रिय असतात, जे राजसिक वृत्तीचे असतात, जे राजे असतात, हे त्यांचं कर्तव्य आहे. याला म्हणतात शास्त्रविहित नित्यकर्म. शास्त्रविहित नित्यकर्म म्हणजे शास्त्रांनी प्रत्येक विशिष्ट अधिकाराच्या व्यक्तींना विशिष्ट नित्यकर्म सांगितलेले आहेत. तर राजाला अस्त्रशस्त्र शिकणे, त्याचा प्रयोग करणे, दुष्टांचं संहार करणे, सुष्टांचं पालन करणे हे त्याचं कर्तव्य आहे. आणि असं केल्याने त्याला कोणताही दोष, कधीही तो दोषी होत नसतो. एखाद्या दुष्टाला त्यांनी मारलं, राजाने शिक्षा केली नियमाप्रमाणे, त्याला त्याचा दोष नाही लागणार. का? कारण की शास्त्रांनी सांगितलेले ते नित्यकर्म आहे. तर अर्जुनाच्या या केसमध्ये नित्यकर्म काय आहे? त्याचं युद्धाला सामोरे जाणं, दुष्टांचा संहार करणं.
आणि हे युद्ध त्याला प्राप्त कसं झालेलं आहे, त्याच्यावर आरोपित केल्या गेलेलं आहे, थोपल्या गेलेलं आहे. पण हेच सिद्धांत आपण दुर्योधनावर लागू शकत नाही. दुर्योधनाच्या अन्याय वृत्तीने, असत्य आचरणाने हे युद्ध घडून आलेलं आहे. जर तो युद्धापासून परावृत्त होतो तर त्याला पाप लागणार नाही बरं, किंवा त्याला कर्माचे फळ लागणार नाही. पण तो युद्धात जर भाग घेतला, पहा दोघंही क्षत्रिय आहे म्हणायला, दोघेही राजे आहेत, पण अर्जुनाने कितीही लोकांना कापलं त्या युद्धामध्ये तर त्याला फळ मिळणार नाही. म्हणजे काय, त्याला पाप लागणार नाही. पण अर्जुन जर युद्धापासून परावृत्त झाला मात्र त्याला दोष लागणार, कर्माचे बंधन लागू पडणार. म्हणजे नित्यकर्म काय असतं, नित्यकर्म केल्याने कर्मफळ लाभत नसतात, म्हणजे कर्मफळ बांधत नसतात. पण न केल्याने मात्र दोष लागतो. आय होप इट इज क्लिअर. नित्यकर्म काय असतं, शास्त्राने विभिन्न अधिकारी लोकांना, अधिकारी पुरुषांना सँक्शन केलेले कार्य असतात आणि ते कार्य केल्याने विशेष काही लाभत नाही, पण न केल्याने मात्र हानी होते. अर्जुन क्षत्रिय आहे, राजा आहे, राजसिक वृत्तीचा आहे. दुष्टांचा संहार, सुष्टांचं रक्षण, अस्त्रशस्त्र शिकणं, त्याचा योग्य उपयोग करणं हे त्याचे नित्य कर्म आहे, विहित कर्म आहे, शास्त्रविहित कर्म आहे. हे केल्याने म्हणजे एखाद्याचं त्याला शिक्षा केली, मारलं, तर याचा त्याला दोष लागणार नाही, कारण की तो त्याचा शास्त्राने दिलेल्या अधिकाराचा वापर करतोय तो. पण जर त्यांनी शिक्षा नाही केली तर मात्र त्याला दोष लागणार. दुसरं उदाहरण घेऊया. कल्पना करा, एखादा फार सौम्य प्रकृतीचा मनुष्य आहे. अध्ययन, अध्यापन, शिक्षण, ध्यानधारणा, पूजा अर्चा याच्याकडे त्याचा खूप कल आहे. त्याला ते शस्त्र बिस्त्र, राजकारण, सीमेचं रक्षण हे बिलकुल त्याला जमत नाही. पण ध्यानधारणा, पूजा अर्चा, शास्त्र अध्ययन, शिकवणे हे त्याला खूप जमतं. तर जर तो हे सगळे कार्य करत असला, अध्ययन, अध्यापन, ध्यानधारणा हे त्याचं नित्यकर्म झालं, हे केल्याने त्याला काही कर्माचे बंधन लागणार नाही आहे, फायदा पण होणार नाही आहे. पण जर त्यांनी नाही केलं ध्यानधारणा तर मात्र तो दोषी होणार. तसंच एखादी व्यक्ती आहे, ती व्यक्ती व्यापारमध्ये फार तरबेज आहेत. शेती, गोरक्षण, गोपालन आणि या सगळ्यामध्ये खूप तरबेज आहे. त्याला ते काही ध्यानधारणा जमत नाही, त्याला काही ते सीमेचं रक्षण जमत नाही, त्याला राजकारण, इकॉनॉमिक्स जमत नाही. पण शेती कशी करायची, गोपालन कसं करायचं हे सगळं त्याला खूप चांगलं जमतं. व्यापार कसा करायचा, धान्य कसं साठवायचं. तर हे सगळं करत असताना त्याला कर्माचे बंधन कधी लाभणार, म्हणजे कर्म कधी त्याला बांधणार नाही. पण जर त्यांनी कर्म नाही केले, त्याचे हे स्वभावगत जे कर्म आहेत, तर मात्र त्याला दोष लागेल. म्हणजेच काय, नित्यकर्म म्हणजे काय थोडक्यात जर विचारलं तर, नित्यकर्म म्हणजे की जे शास्त्रविहित कर्म असतात, नित्यकर्म म्हणजे शास्त्रविहित कर्म असतात, जे केल्याने कर्मबंधन लाभत नाही किंवा कर्माच्या बंधनामध्ये साधक पडत नाही, पण न केल्याने मात्र दोषी ठरतो, त्याला म्हणतात नित्यकर्म. आणि म्हणून इथे भगवान काय म्हणतात, नियतम. पहा, नित्यम आणि नियतम हे दोन्ही शास्त्रविहित कर्म आहे. आणि एकच गोष्ट आहे की अर्जुना नियतम कुरु कर्मत्वम. अर्जुना तू हे जे तुझे नित्य कर्म आहे तू हे केलेच पाहिजे. म्हणजेच काय, तू क्षत्रिय आहे. दुष्टांचा संहार, सुष्टांचं रक्षण, अन्यायाच्या विरुद्ध उभं राहणं, असत्याच्या विरुद्ध उभं राहणं, योग्य ती शिक्षा करणं हा तुझा स्वभाव धर्म आहे, तुझा स्वधर्म आहे.
आणि याचं पालन तू केलंच पाहिजे. पालन केल्याने तुला कर्मबंधन म्हणजे पाप वगैरे काही लागणार नाही. पण जर तू नाही केलं तर तुला मात्र दोष लागेल. तर अर्जुनाच्या माध्यमातून भगवान हे तुम्हाला मलाही सांगत आहेत की वेळ काळ परिस्थिती अनुयायी पदरी पडलेले कर्तव्य कर्म हे आपण केलेच पाहिजे. ते कर्म केल्याने बंधनात आपण पडत नाही, पण न केल्याने आपल्याला दोष मात्र लागणार. तर इतकंच आपण विवेचन केल्यास नियतम कुरु कर्मत्वम. उरलेला श्लोक त्याचं विवेचन आपण येत्या सोमवारी करण्याचा प्रयत्न करूया. ठरलेली वेळ संपलेली आहेच ऑलरेडी आणि आपण इथेच थांबूया. भगवद्गीतेचा पुढचा वर्ग पुढच्या सोमवारी होणार आहे. उद्या शनिवार आणि ह्युमन एक्सलन्स रामकृष्ण मठ पुणे या चॅनलवरती माताजींवरती आपलं काहीतरी चर्चा, काहीतरी आपलं पठण सुरू आहे. तर आपल्यापैकी ज्या लोकांना आवड आणि सवड असेल ते उद्या 5:45 वाजता त्या चॅनलवरती माताजींच्या संदर्भात काही चर्चा ऐकू शकतात. सोमवारी नाहीतर आपली भेट होईलच अशी आशा मनात ठेवून मी आपल्या सर्वांशी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.